नागपूरमध्ये बच्चू कडूंचं जल्लोषात स्वागत। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईपर्यंत लढाई सुरूच। बच्चू कडू भूमिकेवर ठाम। पवईतल्या घटनेचा सर्व तपशील पोलिसांनी दिला। पोलिसांचं अभिनंदन करतो। नीट ऑपरेशन पार पाडलं। पवईतल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करण्यासाठी सत्याचा मोर्चा। ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरेंचं टीजर जारी। 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा मतदार याद्या घोटाळ्यांच्या विरोधात मोर्चा। सरकारनं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही। रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल। आमदार रोहित पवारांनी कुठंही राजकारण करावं, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये। भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींची रोहित पवारांवर जोरदार टीका। रोहित हरोळीकर असं रोहित आर्यचं खरं नाव। रोहित आर्यनं आपलं आडनाव बदललं। फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आडनाव बदलल्याची माहिती। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकरी बाधित। केवळ 90,000 शेतकऱ्यांना अनुदान। लाखो शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचित। नाशिकच्या द्वारका परिसरातल्या कोयता हल्ला प्रकरणी आरोपी गजाड। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा घेतला गेला शोध। मध्य प्रदेशमधील धक्कादायक प्रकार समोर। महिला डीएसपीनं मैत्रिणीच्याच घरात केली चोरी। 2 लाख रुपये आणि मोबाईल फोनची केली चोरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।